140 सदर इमारती ज्या धोकादायक आहेत, गणपती झाल्यानंतर एकही अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही, त्याचा बंदोबस्त त्यांनी करायचा ठरवल्याने माझा त्यांना पाठवून याच्या पुढे वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही. परंतु अशा प्रवृत्तीचे घटक आतमध्ये राहतील जेणेकरून भविष्यकाळच्या बिल्डर लोकांना तो धडा मिळेल. 5-7 दिवसाचे गणपती गेल्यानंतर या महानगरपालिकेचा जो वारू सुटेल दुष्ट विचाराच्या दुष्ट कृत्याच्या विरुद्ध हे थांबता थांबणार. पालकमंत्री सुद्धा माणूसच आहे, त्या कोणालाही सोडलं जाणार नाही. त्याच्यामध्ये ज्याच्यावर दोष असेल. नमस्कार, मैं सचिन दीक्षित। शहर में 141 इमारतों को जमींदोज करने का आदेश पालक मंत्री गणेश नाइक ने साफ तौर पर दे दिया। उन्होंने कह दिया है कि जिस प्रकार से विरार की दुर्घटना हुई उसे ध्यान में रखते हुए धोखादायक इमारत 141 के आसपास हैं और उनको तोड़ना ही पड़ेगा। जिन लोगों ने अवैध रूप से इस तरह के काम को बढ़ोतरी दी है या अभी भी चल रहा है उनको भी जमींदोज किया जाएगा, उन पर भी कड़ी कार्रवाई की जाएगी। साथ ही उन्होंने साफ तौर पर यह भी कह दिया कि इसको बख्शा नहीं जाएगा सिर्फ इसलिए कि इस तरह की इमारतें निर्माण जब होती हैं उसके बाद जो परिणाम होते हैं उस परिणाम को आम जनता भुगतती है और उसे सहन नहीं किया जाए। अब सवाल यह है कि 141 इमारतें जो धोखादायक हैं या जिनका निर्माण हो चुका है या जिनका निर्माण चल रहा है, यदि इन इमारतों में कहीं रहवासी रह रहे होंगे तो वो बेघर होंगे, तो उन्हें घर कैसे मिलेगा, उन्हें घर कहाँ मिलेगा और किस प्रकार से मिलेगा, इसका अभी तक उत्तर खैर नहीं आया है। इसके अलावा स्नेहा दुबे पंडित का भी एक पत्र आया जिसमें साफ तौर पर लिखा है कि इन 7 से 8 महीनों या के मध्य जो भी अनधिकृत रूप से बांधकाम हुए हैं उन पर त्वरित ताबड़तोड़ कार्रवाई करिए। उन्होंने अपने कार्यकाल के दरमियान जो अनधिकृत बांधकाम करने या होने में अधिकारी समाविष्ट हैं उन पर भी कार्रवाई की मांग की है। इस पत्र पर कितना संज्ञान होता है, क्या एक्शन प्लान होता है, क्या नतीजा नजर आता है, ये भविष्य में देखने वाली बात होगी। लेकिन भविष्य में देखने वाली बात ये भी होगी क्या 41 इमारत में जिस प्रकार लोग बेघर हो गए थे तोड़क कार्रवाई के बाद, क्या 141 इमारतों में कार्रवाई होगी तब उनका भी यही हाल होगा। हालांकि म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने एक पत्र साफ तौर पर समाचार पत्र में इश्तिहार देके जारी कर दिया है कि कौन कौन सी इमारत धोखादायक है और किन पर कार्रवाई होगी और किनको धोखादायक है अंडर में आ गई है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए। इस तरह का एक पत्र और जारी किया है। इस संपूर्ण मामले पर पालक मंत्री गणेश नाईक ने क्या कुछ कहा, जरा ध्यानपूर्वक सुनिए। हे बघा, जुन्या कालखंडात चुकीच्या गोष्टी घडू दिल्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण म्हणजे मृत झाले ते अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी राहिले, शेवटी परिस्थिती माणसाला असलेल्या स्थितीमध्ये जीवन जगायला लावते. एकूणच जी मृत झालेली 16 लोक जखमी मृत झालेल्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी असे मनाची इच्छा व्यक्त करतोच, परंतु जे जखमी आहेत ते पण लवकरात लवकर बरे होतील. मृत घटकांच्या नातेवाईकांना माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी काल माझी बोलणी झाली. आता माननीय आयुक्त महोदय सूर्यवंशी साहेब आणि त्यांची सर्व टीम आणि जिल्हाधिकारी जाखड मॅडम यांची टीम यांचा जो अहवाल जाईल मदत पुनर्वसन विभागाला त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. बाब असे की आता सुद्धा 140 सदर इमारती ज्या धोकादायक आहेत त्याच्यामध्ये सुमारे 1000 फ्लॅट. सूर्यवंशी साहेबांशी माझी बोलणी झाल्यानंतर इथेच जवळपास म्हाडाच्या इमारती तयार आहेत आणि फ्लॅट रिकामे आहेत, तर ते कोणाला दिले नाही त्याची खातरजमा करून मंगळवारच्या कॅबिनेटच्या विषयानंतर आयत्यावेळच्या विषयामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांचं एकूण ध्यान या गोष्टीकडे आकर्षित करेन. किंवा एकूणच पालघर जिल्ह्यामध्ये असलेला वसई विरार परिसर यामध्येच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेले आहे आणि त्याच्या सगळ्या आता भविष्य काळामध्ये माननीय सूर्यवंशी साहेबांच्या हे गणपती झाल्यानंतर एकही अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही, त्याचा बंदोबस्त त्यांनी करायचा ठरवल्याने माझा त्यांना पाठिंबा आहे. आता जर बांधकाम करतील पैसे शॉर्टकटने मिळतील, पण भविष्य काळामध्ये जसे 16 लोकांना मृत्यू झाले तशा प्रकारे आणखी 15, 20, 25, 30 वर्षांनी लोकांना ते आपल्याला नको आहे. आणि म्हणून याच्या पुढे वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही आणि जे झालेलं आहे त्याला पुन्हा कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील. आणि जे आता धोकादायक इमारतीमध्ये आहेत त्या लोकांचं स्थलांतर करून त्यांना वित्त म्हणजे फायनान्स करण्याची सुद्धा काही बँकांना हडको वगैरे ह्या लोकांना सांगून ते कर्ज पण मिळवून देऊ. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं प्रत्येकाला घर ही त्यांची इच्छा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये झालेल्या घटना घडल्या त्या कोणी केल्या ते त्यांच्या पापाचे फळ ते भोगतील, परंतु भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या परिस्थितीला लोकांना सामोरे जावं लागू नये म्हणून दक्षता घेतली जाईल. आणि मी या गोष्टीचा म्हणजे ही घटना अतिशय दुःखद आहे, परंतु प्रशासक यंत्रणेमधून सूर्यवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे अधिकारी, त्यांची फायर ब्रिगेड, पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा, जाखड मॅडमची, एनडीआरएफच्या लोकांनी सुद्धा आणि तुम्ही वृत्तपत्राच्या लोकांनी सुद्धा लोकांना अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केला आणि या अशा अतिशय वाईट झालेल्या वातावरणामधून शेवटी आता परिस्थिती स्थिरावण्यासाठी पूर्ण मदत झाली. बिल्डर आतमध्ये आता त्या बिल्डरला नोटीस महापालिकेने दिली आणि त्याने लोकांना नाही सांगितली, त्याची सजा त्याला मिळाली आणि निश्चितपणे या घटकांनी लोकांच्या जीवनाशी जो खेळ केलेला आहे त्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीनं शासकीय वकिलांना सांगितलं जाईलच, परंतु
अशा प्रवृत्तीच्या घटक आतमध्ये राहतील जेणेकरून भविष्यकाळच्या बिल्डर लोकांना तो धडा मिळेल. 140 इमारती धोकादायक आहेत. त्या घटकांची यादी माननीय सूर्यवंशी साहेबांच्या आयुक्त महोदयांकडे आहे. आता म्हाडाच्या इमारती रिकाम्या आहेत, त्याच्यातल्या काही खोल्यात दिल्या असतील. आता जितक्या होईल त्या लॉटरी पद्धतीने त्या लोकांची लॉटरी काढू. राहिलेल्या करता काही बिल्डर लोकांनी जर इमारती अधिकृत बांधल्या असतील त्या ठिकाणी त्यांना लोन वगैरे देऊन त्याचं स्थलांतर करायचा प्रयत्न. प्रॅक्टिकली स्ट्रक्चरल ऑडिट झालं असतं तर हा अपघात घडला नसता. दुर्दैवानं स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यामुळे हा प्रकार घडलाय. परंतु आता गतम न शोके. माझं म्हणणं आहे का गेल्याचा जो दुःख आपल्याला आहे त्याच्याविषयी आता आणखी न चर्चा करता भविष्य काळामध्ये अशी न घटना घडेल याच्याकरता आपण सतर्क राहू. मी तुम्हाला आश्वस्त करतो हे 5-7 दिवसाचे गणपती गेल्यानंतर या महानगरपालिकेचा जो वारू सुटेल दुष्ट विचाराच्या दुष्ट कृत्याच्या विरुद्ध हे थांबता थांबणार. शेवट या गोष्टीचा अंत करून नंतर जी महापालिका यंत्रणा थांबते. बघा प्रश्न असा आहे की पालकमंत्री सुद्धा माणूसच आहे. माझ्या सख्या मावस भावाचं निधन झालं तर हे तर एक खाजगी बाब कोणाला सांगायची नसते, परंतु तुम्ही विचारला म्हणून आता आज मी आलोय. हा कलेक्शन उपकार करायला नाही आलो, हे कर्तव्य भावना आणि कर्तव्य भावना आम्ही पुढे चालूच ठेवणार आहोत. मी आपल्याला मगाशी सांगितलं की हे 5 का 6 दिवसाचे आपले गणपती आहेत ना जे आपण नॉर्मल बोलतो त्याच्यानंतर जी मोहीम सुरू होईल त्यावेळेला तुम्ही कौतुक कराल की महानगरपालिकेची यंत्रणा त्या ठिकाणी अतिशय सुरेख काम करते. हे एका दिवसात घडलेलं नाही. गेल्या 30-35 वर्षाची ही सगळी परिस्थिती आहे. त्या कालखंडात आयुक्त कोण होते, एडीटीपी कोण होता, त्या ठिकाणी म्हणजे एकूण यंत्रणा कोण राबवत होत्या, सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जाईल. ज्या वेळेला पूर्ण चौकशी होईल त्याच्यामध्ये ज्याच्यावर दोष असेल ना त्या कुणालाही सोडलं जाणार नाही. इथे ईडीची काय गरज आहे? सुरुवातीला पहिल्या अनधिकृत बांधकाम झालंय त्याचा सगळा लेखाजोखा हो आणि जर त्यांच्याकडे जास्त पैसे असतील 2 नंबरचे तर मला सांगा आपण ईडीला पण. अब देखना ये होगा कि जिस प्रकार से 141 इमारत पर तोड़क कार्रवाई का आदेश या फरमान या बात जो कही गई है उस पर जब तोड़क कार्रवाई होगी उसके बाद शहर का माहौल क्या होता है, बेघरों को घर कैसे मिलता है, माड़ा में तमाम घर खाली हैं, क्या उन्हें जगह मिलेगी? जिस प्रकार से विरार में दुर्घटना के बाद जिस प्रकार से परिणाम नजर आया और कई लोग बेघर हो गए, क्या उन्हें जिस प्रकार से माड़ा में घर देने की बात कैबिनेट के मंत्री प्रताप सरनाईक ने मंजूरी दिलाई, क्या उसी प्रकार से 141 इमारतों में बेघर जो लोग होंगे उन्हें भी घर मिलेगा? या जो 41 इमारत के लोग जो अपना घर के लिए भटक रहे हैं क्या उन्हें भी माड़ा में घर मिल जाएगा या उन्हें इसी प्रकार से सिर्फ आश्वासन देकर छोड़ दिया जाएगा? क्या चुनावी माहौल को देखते हुए सिर्फ माड़ा में घर देने का, टेम्परेरी घर देने का ये प्रोपेगेंडा है और मात्र तोड़क कार्रवाई तो एजेंडा है? देखना होगा इन सब बातों में क्या कुछ हकीकत है।